ना हलका फुलका असा मी वरण भात बनवलेला आहे. तर वरण भाताबरोबर काहीतरी तोंडी लावण्यासाठी आपल्याला खमंग बनवायचा आहे. तर काहीतरी खमंग बनवण्यासाठी मी इथे 3 वांगे घेतलेले आहेत. तर ह्याची आपण भाजी किंवा वांग्याचं भरीत न करता ह्याला मस्त कुरकुरीत आणि खमंग आपल्याला फ्राय करायचं आहे. म्हणजेच वांग्याचे काप करायचे आहेत. तर वांग्याचे काप करण्यासाठी मी इथे 3 वांगे घेतलेले आहेत. 2 ते 3 चमच मी इथे रवा घेतलेला आहे. तांदळाचं पीठ घेतलं आहे 2 चमच. 1.5 चमच मी इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे चणा डाळीचं. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 1 चमच मी गरम मसाला घेतला आहे. लाल तिखट आहे चवीनुसार. 1 चमच धनेपूड आहे. पाव चमच हळद आहे. आणि त्यासाठी आपल्याला फ्राय करण्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे. तर चला आता आपण सर्वात अगोदर वांगे कट करून घेऊया. तर आता इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये मी मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे, कारण आपले वांगे काळे नको पडायला. त्यामुळे मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आता आपण ह्याला गोल आकारामध्ये कट करून घेऊया. थोडीशी मी मीडियम आकारामध्येच कट करणार आहे, जास्त पातळ किंवा जास्त जाड न करता. हे असे एकदम खमंग आणि एकदम मस्त लागतात वरण भाताबरोबर. तर बघू शकता आता असे मी कट करून घेतलेले आहेत वांगे. आता ह्याला आपण थोडंसं मसाले आतपर्यंत मुरले पाहिजे असं आपण कट करून घेऊया ह्याच्यावरती. आता ह्याला मी पाण्यामध्ये टाकून घेते आणि सर्व वांगे मी आता असेच कट करून घेणार आहेत. तर बघू शकता आता आपले वांगे पूर्ण कट करून झालेले आहेत. आता मी ह्याला पाण्यातनं वेगळं करून ह्याच्यावरती आपण सगळे मसाले सुद्धा ऍड करून घेऊया. आता वांग्यावरती आपण पूर्ण मसाले मिक्स करून घेऊया. तर हळद आहे पाव चमच, धनेपूड आहे 1 चमच, 1.5 चमच लाल मसाला आहे, 1 चमच गरम मसाला, चवीनुसार मीठ सुद्धा आहे. चण्याचं पीठ घेतलेलं आहे मी इथे 1.5 चमच, ते पण मिक्स करूया. आणि इथे 2 चमच तांदळाचं पीठ आहे. आता हे सर्व मी थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे याच्यात चांगलं लावून अशी. तर आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचंय, कारण आपले वांगे थोडेसे ओलेच आहेत, मी आताच पाण्यातनं काढल्यामुळे. आता बघू शकता वांग्याला मी मस्तपैकी असं पूर्ण मसाला लावून घेतलेला आहे. आता आपण ह्याला साईडला घेऊया आणि आपण रवा सुद्धा घेऊया ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी. तर मी एक प्लेट घेतला आहे, त्याच्यामध्ये मी 3 चमच रवा टाकून घेते. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमच लाल मसाला टाकूया. थोडेसे ना आपण काळं मीठ घेऊया. काळ्या मिठाने कसं आपल्या वांग्याला असं चटपटीतपणा येईल आणि एकदम मस्त लागतील. त्यामुळे मी इथं थोडं काळं मीठ घेतलेलं आहे. तर आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया. आता वांगे आपल्याला फ्राय करायचे आहेत, तर मी सर्वात अगोदर ह्याची कोटिंग करून घेणार आहे वांग्यांवरती. एक एक वांगे ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून मग तव्यावरती आपण फ्राय करूया. मिक्स झालेला आहे. चला आता आपण फ्राय करायला घेऊया. आता सर्वात अगोदर आपण तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया. तर मी अर्ध तेल अगोदर टाकून घेतलेलं आहे. पूर्ण तव्यावरती बरोबर लागलं की आपले वांगे चिपकणार नाहीत. आता आपण एक एक वांग्याचे काप ह्याच्यामध्ये सोडून घेऊया तेलामध्ये. तर आता अशा प्रकारे मी वांग्याला चांगलं असं कोटिंग करून घेणार आहे रव्याचं. ज्या प्रकारे आपण मासे वगैरे फ्राय करतो त्याच प्रकारे मी असं करून घेणार आहे. आणि एक एक वांगे आपण तेलामध्ये सोडून घेऊया. एकदम मस्त असे वांगे फ्राय लागतील. वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सर्वात बेस्ट आयडिया हीच आहे, वांग्याचे काप. अशा प्रकारे आता मी पूर्ण वांगे सोडून घेते तेलामध्ये. तर बघू शकता आता सगळे वांग्याचे काप मी असे अर्धे सोडून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला थोडंसं पलटी करून घेऊया. एकदम मस्त ह्याची सुगंध तर मस्तच दरवळती आहे घरामध्ये.
अशा प्रकारेच आपण सर्व काप फ्राय करून घेऊया. तर ह्याला जास्त तेलाची पण गरज नाही लागत आणि एकदम झटपट होते. 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली ही रेसिपी तयारच होते. तर बघू शकता आता मस्त अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये आपले वांगे असे मस्त कुरकुरीत फ्राय करून झालेले आहेत. आता मी ह्याला एका डिश मध्ये काढून घेणार आहे आणि दुसरी बॅच सुद्धा मी अशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहे. तर चला आता आपण ह्याला काढून घेऊया. एकदम मस्त झालेले आहेत वांगे फ्राय. आता वरण भाताबरोबर खाण्यासाठी आपले वांग्याचे काप असे मस्त तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत आणि खमंग असे वांग्याचे काप झालेले आहेत. तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि चला तर आता परत भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.